तुम्हाला पण डाएटिंग करायला खूप आवडते का? किंवा तुम्ही खूप हेल्थ कॉन्शियस आहात का? किंवा तुम्हाला चिया सीड आणि सब्जा सीड्स मधला फरक कळत नाही, सब्जा सीड्स म्हणजे बेसिल सीड्स, याच्यातला फरक कळत नाही, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, जिंदगी ही लय भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी जसं सांगितलं की चिया सीड आणि सब्जा सीड्स मधला फरक, तर बऱ्याचदा मलाही नाही कळायचा अगोदर की सब्जा सीड्स आणि चिया सीड्स मी एकच समजून चालत होते आणि माझ्यासोबत बऱ्याच जणांनाही हा प्रॉब्लेम मी बघितलेला आहे की त्यांनाही हे एकच वाटत होतं. पण हे एक नाही, हे खूप वेगळे वेगळे पदार्थ आहेत. चिया सीड्स हा मेक्सिकोचं उत्पादन आहे. हे फक्त मेक्सिकोमध्येच उत्पन्न होतं आणि तिथून हे इतर देशांमध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात. तर सब्जा सीड हा भारतात आणि भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही याचं उत्पन्न केलं जातं. तर ह्या दोघांमधला फरक सगळ्यात मोठा, चिया सीड्स हे व्हाईट, थोडेसे ग्रेनिश आणि ब्लॅक, एक फुल ब्लॅक कलर नसतो, थोडासा लाईट ब्लॅक असतो आणि हे राऊंड शेपमधले थोडेसे मोठे दाणे असतात. आणि ह्याला जेव्हा तुम्ही भिजवाल, तर हे भिजवल्यानंतर त्याच्यात तुम्ही जितकं पाणी टाकाल त्याला तुम्ही जेली टाईप दिसेल तुम्हाला की ही एक पातळ जेली आहे. ते सगळं पाणी शोषून घेतं आणि एक जेली सारखं तयार होत असतं. तर त्याच उलट सब्जा सीड्स हे फुल ब्लॅक कलरचे असतात, थोडीशी काळी तीळ असते त्याच प्रकारे, आणि ब्लॅक कलरमध्ये असल्यानंतर आणि तुम्ही जेव्हा याला भिजवाल तर भिजवल्यानंतर याच्या आजूबाजूला एक व्हाईट कलरची लेअर तयार होत असते. आणि हे थोडे मोकळे मोकळे होत असतात. जर तुम्ही त्याला पाण्यात किंवा सॅलड वगैरे मध्ये टाकलं तर हे मोकळे मोकळे होतील. त्याच विरुद्ध चिया सीड्स हे चिपकून बसतात एकमेकांना. आणि हाच फरक आहे दोघांच्या दिसण्यामध्ये. आणि गुणधर्माची गोष्ट कराल तर अगोदर आपण चिया सीड्स विषयी बोलून घेणार आहोत. आणि हो, हे जितकं उपयुक्त आहे तितकंच याचे दुष्परिणामही आहेत. चिया सीड्सच्या बाबतीमध्ये बोलते मी. तर चिया सीड्स खाण्यात योग्य पद्धतीने जर तुम्ही खाल्लं तर चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स इट्स अ गुड, खूप हेल्दी आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. याचा फरक मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे दोघांचाही. माझ्याकडे दोघी वस्तू आहेत, दोघांचाही फरक मी बघितलेला आहे. किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही बरेच जण हे कन्झ्युम करतात आणि त्यांनाही याचा खूप इफेक्ट दिसलेला आहे. तर आता जाणून घेऊया याच्यात कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा हे का खाल्लं गेलं पाहिजे किंवा हे खाण्याचं महत्त्व काय आहे, जे हे घेतल्यानंतर शरीराला खूप फायदा होतो. त्याचसोबत याच्यामध्ये हाय फायबर आहे. फायबरचं काम बऱ्याच जणांना माहिती असेल, माहिती नसेल तर सांगते. फायबर हे पोट साफ करण्याचं काम करतं. ज्यांचं पोट रेग्युलर साफ होत नसेल तर त्यांनी फायबर घेणं. फायबर तर प्रत्येकालाच घ्यावं लागतं. काही प्रमाणामध्ये फायबर हे प्रत्येकाच्या शरीरात जायला पाहिजे. जसं का चपातीमध्येही फायबर असतं जे आपण रोज खातो आणि त्याच्यामुळे शरीराला फायदाच होतो. ॲपलमध्ये फायबर असतं. असे बरेचसे फ्रूट्स पण आहेत ज्याच्यामध्ये फायबर असतं, जे खाल्ल्यानंतर आपल्याला खूप फायदा होत असतो. तर त्याच प्रकारे याच्यात फायबरही आहे. आणि याच्यात फायबर असल्यामुळे पोट साफ होतं आणि पोट साफ रेग्युलर होत असलं म्हणजे तुमचं वजन मेंटेन राहतं. आणि वजन मेंटेन झालं म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्ही स्लिम होत असतात. तर स्लिम होतात आणि पोट वगैरेही ज्यांचं वाढलेलं असतं तेही बसतं, किंवा वजन ज्यांचं वाढतं नियमित तेही कमी होत असतं. किंवा याचा स्किनलाही इफेक्ट होतो, स्किनमध्येही ग्लो येतो किंवा केसही हेल्दी असतात. ह्या काही गोष्टी आहेत जे चिया सीड्स खाल्ल्याने खूप फायदा होतो. आणि एका संशोधनानुसार हेही लक्षात आलेलं आहे की चिया सीड्स खाल्ल्यानंतर रक्तामध्ये जे फॅट्स असतात, गुड किंवा बॅड फॅट्स, त्यालाही रिकवर करायला चिया सीड्स हे खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत शरीरातल्या, जे चिया सीड्स खाल्ल्यानंतर व्यवस्थित होतात किंवा ते इम्प्रूव्ह व्हायला लागतात. पण चिया सीड पण एक योग्य प्रकारेच खाल्लं गेलं पाहिजे. आणि ते म्हणजेच चिया सीड्सला तुम्ही कधीच कच्चं किंवा ठीक आहे चिया सीड्स रोज खायचंय म्हणून तुम्ही चिया सीड्स 1-2 स्पून तोंडात टाकला आणि पाणी पिलं, ही जर चुकी करत असाल तर हे तुम्ही अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. की याच्यानंतर पोटामध्ये ते फर्मेट व्हायला लागतात. ते 10 पटीने फर्मेट होतात आणि फर्मेट झाल्यानंतर ते आपल्या आतड्यांना ब्लॉक करतात आणि ब्लॉक केल्यानंतर खूप दुष्परिणाम आढळतो बऱ्याच ठिकाणी. तर चिया सीड ह्या प्रकारे खाल्ल्यामुळे लोक मेलेले पण आहेत किंवा खूप सिरियस स्टेजलाही पोहोचलेले आहेत. हे बऱ्याचशा न्यूजमध्ये वगैरे आहे. तुम्ही वाटल्यास सर्च करू शकतात, गुगल, यूट्यूब बघू शकतात. तर याला खाण्यासाठी तुम्हाला किमान अर्धा तास, तरी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ भिजत घातलं अतिउत्तम आहे.
अर्ध्या तासापेक्षा वेळ भिजत घाला पाण्यामध्ये, त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट पाणी टाकू शकतात आणि त्या पाण्यामध्ये त्याला भिजत घातल्यानंतर तुम्हाला जर सॅलड खायचं असेल तर सॅलडमध्ये किंवा काही ज्यूस प्यायचा असेल तर ज्यूसमध्येही तुम्ही मिक्स करून पिऊ शकतात किंवा असंही पिऊ शकतात, पण याला फर्मेंट झाल्याशिवाय खाऊ पिऊ नका. त्याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत. तर योग्य प्रकारेच खा. कुठलीही गोष्ट जर तुम्ही डाएट करत असाल, कुठलीही गोष्ट खात असाल तर एक योग्य प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासोबत आता आपण सब्जा सीड्सच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया. सब्जा सीड्स हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि सब्जा सीड्स खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातला रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतं. साखरेचं प्रमाण कमी करून म्हणजे जे डायबिटिक लोक असतात, ज्यांची डायबिटीज हाय होत असते, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. पण तेच जर तुम्ही लो डायबिटीजवाले असाल तर तुम्ही हे बिलकुल खाऊ नाही शकत, कारण ते आणखीच साखरेचं प्रमाण कमी करेल तुमच्या शरीरात, म्हणून हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. पण ज्यांना हाय डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे ते हे नक्कीच घेऊ शकतात. आणि त्याचसोबत सब्जा सीड्स हे बरेचसे आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा वापर होत असतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये याला पावडर करून किंवा काही याच्यामध्ये याला वापर होतो. सब्जा सीड्स हे मल्टीव्हिटॅमिन आहे आणि त्याचसोबत याच्यामध्ये हाय फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस अशा काही यासारखे खूप महत्त्वाचे घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि ते घेतल्यानंतर शरीराला खूप मोठा फायदा होतो. आणि त्याचसोबत सब्जा सीड्स हा थंड आहे, म्हणून बरेच जण उन्हाळ्यामध्ये शिकंजीमध्ये वगैरे टाकून याला पित असतात किंवा शरबत वगैरे काही दुसरं केलं, ज्यूस वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये, किंवा आपल्याकडे तर फालुदामध्येही सब्जा सीड्स वापरले जातात. त्याचं कारण हेच की हे थंड आहेत आणि हे जेव्हा पोटात जातात तर पोटात गेल्यानंतर आपल्याला शरीराला थंडावा निर्माण करतात. आणि ह्या दोघी गोष्टी अशा आहेत जे पोट भरून ठेवतात. सब्जा सीड्स म्हणा किंवा चिया सीड्स, याला जेव्हा तुम्ही खातात तेव्हा हे पोटामध्ये जाऊन हे पोट भरलेलं वाटतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकर भूक नाही लागत. आणि लवकर भूक नाही लागली म्हणजे ॲटोमॅटिकली वजन कमी होतं. आणि त्यातल्या त्यात इफेक्टिव्ह तर आहेत बऱ्याचशा गोष्टी, तर ते तुम्हाला देऊन जात आहेत, तर मग खायला किंवा घ्यायला काही हरकत नाही. सब्जा सीड्समध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे. अल्फा लिनोलेनिक ॲसिड पण आहे आणि हे ॲसिड तुमच्या पोटाची चरबी किंवा शरीराची चरबी जाळण्याचं काम करतं. सब्जा सीड्स हे नैसर्गिकरित्या डिटॉक्ससाठीही खूप महत्त्वाचं आहे. हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स पण करतं शरीराला. ते ॲसिडिटी आणि ब्लॉटिंगची समस्यावरही मात करत असतं. ह्याने पोट स्वच्छ होतं आणि पोट स्वच्छ झालं म्हणजे त्वचाही चमकते, केसही चमकतात आणि स्किनही ग्लो करते. यामध्ये असलेले प्रथिने, लोह, जीवनसत्व हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत आणि हे खूप मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतं. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, हे पण तुम्ही भिजवून शरबत वगैरे मध्ये मी जसं सांगितलं तसं, आणि त्यासोबत त्वचेसाठी तुम्ही वरूनही त्याला वापरू शकता. स्किनसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर वरून, तर त्याच्यासाठी तुम्हाला खोबऱ्याचं तेल गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये ही सब्जा सीड्स जे आहेत ते गरम करून गाळून हे तुम्ही चेहऱ्याला मालिश करू शकतात. मालिश केल्यानंतर तुमची स्किन ग्लो करेल, स्किनमधला डर्ट जे असतं ते सगळं निघेल आणि तुमची स्किन ग्लो होते. तर याच प्रकारे हे छोटे मोठे बरेचसे काही इफेक्ट्स आहेत. हे दोघी गोष्टी खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला बरेचसे इफेक्टिव्ह गुण हे मिळत असतात. तुम्ही आरोग्यदायी होतात आणि योग्य प्रमाणात खा. आणि विशेष म्हणजे हे जर तुम्ही खात असाल तर लक्षात ठेवा, चिया सीड्स तर दिवसाला फक्त 2च चमचे खायचे, याच्यावर तुम्ही खाऊ शकत नाही. आणि सब्जा सीड्स पण एका व्यक्तीसाठी 2 चमचे भरपूर झालं आणि ते खूप फर्मेट होतात. म्हणून तुम्ही हे थोडं थोडं पण खाल्लं तर खूप उपयुक्त आहे. कुठलीही गोष्ट ही प्रमाणातच खाल्ली गेली पाहिजे, प्रमाणातच असली पाहिजे. तर चला, माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट नक्की करा. माहिती आवडल्यास धन्यवाद. नमस्कार.